قل إنما أعظكم بواحدة أن تقوموا لله مثنى وفرادا ثم تتفكروا ما بصاحبكم من جنة إن هو إلا نذير لكم بين يدي عذاب شديد قل ما سألتكم من أجر فهو لكم إن أجري إلا على الله وهو على كل شيء شهيد قل إن ربي يقذف بالحق علام الغيوب قل جاء الحق وما يبدئ الباطل وما يعيد قل إن ضللت فإنما أضل على نفسي وإن اهتديت فبما يوحي إلي ربي إنه سميع قريب ولو ترى إذ فزعوا فلا فوت وأخذوا من مكان قريب وقالوا آمنا به وأنى لهم التناوش من مكان بعيد وقد كفروا به من قبل ويقذفون بالغيب من مكان بعيد وحيل بينهم وبين ما يشتهون كما فعل بأشياعهم من قبل إنهم كانوا في شك مريب. तुम्ही त्यांना सांगा की मी तुम्हाला एका गोष्टीचा उपदेश करतो की अल्लाह करता दोन दोन किंवा एकट्यानं काही वेळ उभे राहा आणि डोकं ठिकाणावर ठेवून जरा विचार करा. तुम्ही लवकरच या निष्कर्षावर पोहोचाल की तुमच्या साथीदारांच्या आव्हानात कसलाही वेडेपणा नाही. खरं तर ते पुढे येणाऱ्या एका सक्त अजाबविषयी तुम्हाला खबरदार करणारे आहेत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही त्यांना हेही सांगा की मी तुमच्याकडून कधीही मजुरी मागितली नाही. जर कधी मागितली असेल तर आताच परत घेऊन जा. आपलं धन आपल्याजवळच ठेवा. मला मोबदला देण्याची जबाबदारी फक्त अल्लाहवर आहे आणि ही त्याची शान आहे की मी प्रत्येक गोष्टीवर स्वतःच साक्षी आहे. तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना सांगा की माझा पालनकर्ता सत्याला उचित निशाणासह उतरवतो आणि लपलेल्या गोष्टींनाही चांगल्या प्रकारे जाणतो. तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना सांगा की सत्य येऊन पोहोचलं आणि असत्यात दम नाही. ना पूर्वी काही करू शकत होते ना यापुढे काही करू शकतील. तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना सांगा की जर मी सरळ मार्ग सोडला तर त्याचं नुकसान स्वतः मलाच भोगावं लागेल आणि जर मी सन्मार्गावर आहे तर ही कुराणाची बरकत आहे जी माझ्या पालनकर्त्या रबनं माझ्याकडे वह्यद्वारे पाठवली आहे. निस्संदेह तो सर्व काही ऐकणारा आणि अतिशय निकट आहे. आणि तुम्ही पाहू शकला असता की जेव्हा हे फार घाबरून जातील आणि पळू शकणार नाहीत की अगदी जवळून धरले गेले असतील आणि बोलू लागतील की आता आम्ही या कुराणावर ईमान राखलं. वास्तविक एवढ्या दूरून ईमान त्यांना कशा प्रकारे प्राप्त होऊ शकतं. खरं तर याच्या अगोदर ते कुराणाचा इन्कार करीत होते आणि न पाहताच फार अटकळीच्या गोष्टी बोलत होते. आता यांच्या आणि यांच्या इच्छा अभिलाषांच्या दरम्यान अडथळा उभारला जाईल. ज्याप्रमाणे पूर्वी होऊन गेलेल्या यांच्यासारखा विचार राखणाऱ्या लोकांशी व्यवहार केला गेला की तेही अशाच एका संशयात पडले होते ज्यानं शेवटपर्यंत त्यांना बेचैनीत ठेवलं.